हॅलो सर. आता आपण बघूया मार्क सॉफ्टवेअरमध्ये सुपरमार्केट किंवा कोणत्याही रिटेल शॉपमध्ये बारकोड वाईज बिलिंग कसं होतं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. इथे ही मेन स्क्रीन आहे. इथे जस्ट एंटर बटन मारायचं, की तुम्ही डायरेक्ट बिलिंगला येऊ शकता. ओके. इथे तुम्ही कस्टमरचे डिटेल्स ॲड करू शकता. मोबाईल नंबर जर ऑलरेडी कस्टमर येऊन गेला असेल, तर ऑटोमॅटिक तो नंबर टाकल्यावर येऊन जातो बघा. ओके. एंटर मारून तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. इथे आल्यावर तुम्ही डायरेक्ट प्रॉडक्ट स्कॅनिंगला सुरू करायचं आहे. ओके. बघा ऑटोमॅटिक क्वांटिटी आपली बिलामध्ये लोड होत जाईल. तुम्ही फक्त प्रॉडक्ट जो बारकोड आहे तो स्कॅन करत जायचा आहे सर तुम्हाला. एकदम ईझी आणि फास्ट बिलिंग आहे बघा. ओके. जो प्रॉडक्ट असेल, रिपीट असेल तर रिपीट पण स्कॅन करू शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे तुम्ही स्कॅन करायचा. ओके. ॲड करून झाले की इथे तुमची ऑटोमॅटिक टोटल इन्व्हॉइस व्हॅल्यू तुम्हाला दिसते. किती आपण प्रॉडक्ट ॲड केलेत ते पण इथे दिसतायत बघा. कंसामध्ये दिसताय इन ब्रॅकेटमध्ये 10 प्रॉडक्ट आपण ॲड केलेत. ओके. ऑटोमॅटिक तुमची एम-आर-पी किती आहे, क्वांटिटी किती आहे, रेट ऑटोमॅटिक पडत गेलेला आहे. ही छोटी विंडो आहे. त्याला स्किप करण्यासाठी ही बारकोडची विंडो असते. स्कॅन इथे तुम्ही स्कॅन करत जायचे. आता स्कॅन करून झाले आपले सगळे प्रॉडक्ट ॲड करून झाले. तर तुम्ही इथे एस्केप मारा. जर मॅन्युअली ॲड करायचं असेल, जर एखाद्या प्रॉडक्टचा बारकोड रीड करत नाहीये किंवा स्कॅन होत नाहीये, मग इथे एंटर मारून तुम्ही दुसरा प्रॉडक्ट तुम्ही जो कोणता असेल तुम्ही मॅन्युअली इथे सर्च करून घेऊन तुम्ही मॅन्युअल पण ॲड करू शकता सर. ओके. मागे येण्यासाठी एकदा एस्केप मारायचं, की इथे कंप्लीट ब्लॅक लाईन येते बघा. सेव्ह करण्यासाठी टॅब बटन दाबायचं कीबोर्डवरून. ओके. का पुन्हा इथे कस्टमर डिटेल्स जर टाकायचे असेल, तर तुम्ही टाकू शकता. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कस्टमर डिटेल तुम्ही सुरुवातीला किंवा बिल सेव्ह करताना दोन्ही स्टेपमध्ये दाखवू शकता. ओके. आता याच्यामध्ये बघा इथे आता टॅब बटनवरून कस्टमर डिटेल्स टाकले, की इथे तुम्ही जर का इथे तुमचा डिस्काउंटवर कर्सर थांबतो सर. इथे तुम्ही काय एक्स्ट्रा जर कस्टमरला डिस्काउंट टाकायचं असेल, एक डिस्काउंट आहे ते पर्सेंटमध्ये काउंट करतं. इथे तुम्ही एक्स्ट्रा काय बिल डिस्काउंट द्यायचं असेल तर देऊ शकता. एंटर मारले इथे पण तुमचा कर्सर थांबतो. इथे थांबतं ते तुमचं अमाउंटमध्ये डिस्काउंट घेतं, लमसममध्ये. ओके. आणि पहिला कर्सर थांबतो तिथे पर्सेंटमध्ये. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा लमसम अमाउंटमध्ये डिस्काउंट द्यायचं असेल, तर इथे तुम्ही टाकू शकता. म्हणजे आता आपले ₹652 झालेत. ओके. तर ह्याला आता वरचे ₹2 सुटे डिस्काउंट द्यायचे. मग इथे तुम्ही 2 टाकून आता इथे बघा 652 आपलं आहे बिल इनवॉइस व्हॅल्यू. ओके. राउंड अपमध्ये हे ₹2 डिस्काउंटमध्ये गेले. त्यामुळे 650 राउंड अपमध्ये आपलं बिल झालं. किंवा तेच जर डिस्काउंट आपण ह्या पहिल्या कॉलमला टाकलं असतं, तर 2% मध्ये घेतलं असतं त्यांनी. म्हणजे टोटल अमाउंटच्या 2% लेस केले असते. आता इथे टाकलं त्यामुळे 2 अमाउंटमध्ये घेतलं रुपीजमध्ये. ओके. एंटर मारा द्यायचं. इथे मोड ऑफ पेमेंट येणार. ज्या मोडने तुम्ही पेमेंट घेताय ते इथे टाकायचे. जर आता इथे ₹650 आपले झालेले आहेत आणि कस्टमरला आपल्याला पूर्ण अमाउंट कॅशमध्येच पे केली. सपोज त्याने आपल्याला ₹2000 दिले, तर पुरी टोटल अमाउंट रिसिव्हमधले इथे टाकायची कॅशमध्ये. ओके. आणि इथे जस्ट एंड बटन मारायचं. एंड बटन प्रेस केल्यावर इथे तुम्हाला लगेच बघा सर, सॉफ्टवेअर तुम्हाला कस्टमरला रिफंड किती द्यायचे ते पण दाखवतं. बिल अमाउंट होते किती 650. कस्टमरकडनं रिसीव्ह पेमेंट किती झालं 2000 आणि आपण त्याला रिफंड द्यायचे आहेत ₹1350. असं हा एक तुम्हाला ॲडव्हान्स बेनिफिट भेटतो, की रिअल टाईममध्येच तुम्ही कस्टमरला किती रिफंड द्यायचे हे पण तुम्हाला समजतं. टोटल अमाउंट टाकायची. ओके. एंड बटन मारून तुम्ही एंट्री सेव्ह करायची. ओके. किंवा आयत्या वेळी जर चेंज झालं बाबा इथे आपण 2000 टाकलेत. ओके. मग इथे आपल्याला कस्टमरने अर्धे Google पे केले, अर्धे कॅश दिले. मग इथे येऊन हे आधी डिलीट बटन मारायचं आणि टेंडर क्लिअर करायचं. ओके. आता सपोज ₹650 आहेत. कस्टमर म्हटला माझ्याकडे ₹500 सुट्टे आहेत कॅशमध्ये. मी ₹500 कॅशमध्ये देतो. मग कॅशमध्ये 500 टाकले. एंड बटन मारायचं. ओके. नंतर इथे Google Payवर यायचं डाउन एरो मारून एंटर मारायचा. उरले किती? 150 आणि ₹150 जीपेला टाकायचे. असं पण आपण 2 मोडमध्ये पण तुम्ही बिल सेटल करू शकता. एंड बटन मारायचं 2 वेळा, की हे तुमचं बिल सेव्ह होईल. ओके सर. आता आपण काय केलं ते बिल कॅशमध्ये 500 आणि ₹150 जीपेमध्ये अशा 2 मोडमध्ये सेव्ह केलं. एंटर बटन मारून सेव्ह करायचं. इथे इन्व्हॉइसला एंटर मारायचं, की इथे प्रिंटची विंडो येते. इथे एंटर मारलं की तुमची प्रिंट आहे ना, जर प्रिंट प्रिव्ह्यू बघायचं असेल तर ॲप बटन दाबायचं. इथल्या इथे तुम्ही बिलाचा प्रिव्ह्यू पण बघू शकता सर. हे बघा, हे असं आपल्या बिलाचा प्रिव्ह्यू येणार आहे. इथे तुमचं वरती सगळे आपले डिटेल्स येतात. नंतर खाली कस्टमर डिटेल्स, बिल डिटेल्स आणि खाली प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन. ओके. खाली त्यांचे किती नंबर ऑफ किती बचत झाली, काय डिस्काउंट किती दिलं, ते सगळे ए टू झेड याच्यामध्ये
डिटेल्स येऊन जातात. एंटर मारलात की प्रिंट येणार. हे जर तुम्हाला पी-डी-एफ वगैरे करायचं असेल तर ओ बटन दाबायचं, की इथे तुम्ही ओ बटन दाबून पी-डी-एफ पण करू शकता सर. मागे येण्यासाठी एस्केप बटन दाबायचं. एंटर मारलात की प्रिंट येणार. नको असेल तर एस्केप बटन दाबायचे. मग प्रिंट न येता बिल सेव्ह होऊन डायरेक्ट आपण दुसऱ्या बिलवर जाऊ शकतो. हे बघा इथे येऊन तुम्ही थांबणार. ओके. आता आपण एक नवीन पुन्हा एक बिल ॲड करूया. जर तुम्ही कस्टमर डिटेल सुरुवातीला पण सर टाकू शकता. कस्टमरला विचारून लगेच तुम्ही कस्टमरचा मोबाईल जर ऑलरेडी कस्टमर येऊन गेला असेल किंवा नवीन असेल, तर तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदाच तुम्ही टाकू शकता. त्याचं शेवटचं बिल नंबर पण इथे तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतं. कोणतं आहे, काय सगळे डिटेल्स इथे आयटम्स दिसतात. ओके. आता अजून एक आपण बिल मारूया. बाकीचे काय-काय शॉर्टकट्स ऑप्शन आहेत ते पण ह्या बिलामध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा सर, जस्ट स्कॅन करत जायचे काउंटरवरचे प्रॉडक्ट. ऑटोमॅटिक तुमच्या बिलात ते लोड होत जातील. आता याचं बघा, याचा सेलेबल स्टॉक 0 म्हणजे ह्या प्रॉडक्टचा आता आपल्याकडचा जो स्टॉक आहे तो संपलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्कॅन करणार, तेव्हा इथे मेसेज देणार सेलेबल स्टॉक 0 म्हणजे स्टॉक ह्या प्रॉडक्टचा आपल्या संपलेला आहे. ओके. आता एवढे आपले प्रॉडक्ट आहेत हे ॲड करून झालेले आहे. ओके. मागे येण्यासाठी एकदा एस्केप मारायचं. इथे कंप्लीट ब्लॅक लाईन आली. इथे खाली येण्यासाठी टॅब बटन मारायचं. ओके. कस्टमर डिटेल्स वगैरे ऑलरेडी टाकलेले आहेत. एंटर, एंटर मारत द्यायचं. ओके. का तुम्ही एंटर हे बिल सेव्ह करू शकता. हे बिलसोबत कॅशमध्ये असेल तर कॅशमध्ये टाकायचं. ओके. आता मी कॅशमध्ये टाकतो आणि हे बिल सेव्ह करतो. ओके सर. एंटर मारून प्रिंट काढू शकता. मला नको आहे मी एस्केप करून बाहेर येतो. ओके. अजून एक बिल मारूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की मल्टी कस्टमर कसं हँडल करायचं. सपोज आपण या वैभव नावाच्या एक कस्टमरचं आपण बिल मारतो आहोत. ओके. या कस्टमरचं आपण आता बिल चालू आहे. एवढे प्रॉडक्ट त्याचे ॲड करून झालेले आहेत. ओके. आता याच वेळी कस्टमर काय करतो, एकतर फोनवर बोलतोय किंवा अजून काही प्रॉडक्टसाठी तो अदर प्रॉडक्ट अजून त्याला घ्यायचे आहेत. त्या कंडिशनमध्ये सपोज आपण बिल मारलं इथे थांबून राहायची गरज नाही. इथे एस्केप बटन मारून हे कंप्लीट ब्लॅक लाईन घ्यायचं. इथेच नवीन बिल ॲड करण्यासाठी म्हणजे नवीन कस्टमर हँडल करण्यासाठी इथेच तुम्ही कीबोर्डवरून F2 मारायचं आहे. F2 मारलात की इथे बघा नवीन सेलची बिल एंट्री ओपन झालेली आहे. इथे डेटवर कर्सर असतो. इथे एंटर यायचं आणि इथे तुम्ही कस्टमरचे डिटेल्स टाकायचे. नवीन जो कोण कस्टमर असेल त्याचे डिटेल्स. ओके. इथे आता नवीन कस्टमर आहे. मी येस म्हणणार. इथे तुम्ही त्याला काय कोड वगैरे देऊ शकता आणि काय त्याचं नाव वगैरे असेल तर तुम्ही इथे डिटेल्स टाकायचे. एंटर, एंटर करत द्यायचं किंवा कंट्रोल W मारून तुम्ही शॉर्टकट सेव्ह करू शकता. ओके. एंटर, एंटर मारत द्यायचं की इथे आता आपण ते बिल आपण होल्ड करून ठेवलेलंच आहे. ह्याचा पण स्टॉक आता संपलाय बघा. ओके. ओके. हे आता बिल आपण ॲड करतोय. इथे जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही ही ब्लॅक लाईन आली, इथेच पुन्हा तुम्ही F2 बटन मारायचं, की इथे तुम्हाला सगळी बिलं दिसतात बघा सर. इथे तुम्हाला वैभवचं बिल घ्यायचं असेल तर वैभवला एंटर मारायचा. त्याची बिल नंबर, अमाउंट इथे पण दिसते. ओके. प्लस तुम्हाला विकासचं पाहिजे तर विकासचं घेऊ शकता आणि नवीन बिल बनवायचं असेल तर नवीन बिल पण घेऊ शकता. अजून एक पुढे याच्यामध्ये ॲड करतो. ओके. इथे F2 मारायचा. इथे बघा. हा जो प्रॉडक्ट आहे तुमचा वैभवचा आहे, हा विकासचा आहे आणि नवीन बिल पाहिजे तर तुम्ही नवीन बिलला एंटर मारायचं, की इथून तुम्ही नवीन बिल पण बनवू शकता फ्रेश कस्टमरचं. मागे येण्यासाठी एस्केप बटन मारायचं. आता मला वैभवचंच कंटिन्यू करायचं आहे बघा. वैभवचेच प्रॉडक्ट ऑटोमॅटिक आलं. सेव्ह करण्यासाठी ही कंप्लीट ब्लॅक लाईन असताना टॅब बटन मारायचं, एंटर, एंटर करत यायचं. इथे काय मोडने पेमेंट दिलं ते टाकायचे. सपोज ह्याने जीपेमध्ये दिले, तर मी इथे जीपेला येऊन अमाउंट टाकणार तेवढी. दोनदा एंड बटन मारायचं, बिल सेव्ह करायचं सर. प्रिंट पाहिजे तर एंटर मारून तुम्ही प्रिंट काढायची. नको असेल तर एस्केप मारून बाहेर यायचं. पुन्हा एकदा एस्केप केलं की हे जे राहिलेलं शेवटचं बिल आहे, त्या बिलावर आलो बघा विकास नावाच्या त्या कस्टमरच्या. मग ह्याचं बिल आपण जे काय असेल ते परत कंटिन्यू करून टॅब बटनवरून आपण हे पण बिल सेव्ह करू शकतो. ओके. जे काय असेल आता ते स्वाईप मी जर रिसीव्ह झाले असेल तर मी स्वाईपमध्ये टाकणार आणि एंट्री आपण सेव्ह करणार. बस एंड बटन मारून सेव्ह करायची एंट्री. ओके. इथे एंटर मारून तुम्ही प्रिंट काढू शकता. मागे येण्यासाठी एस्केप, की लगेच तुम्ही नवीन बिल कंटिन्यू करू शकता. असे तुम्ही मल्टिपल सेल बिल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मारू शकता सर. ओके सर. थँक यू.